माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह 1500 महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केलाय। माजी आमदार निर्मला गावित, उबाठा गटाच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित आणि श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 महिला कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करत शिवसेनेची ताकद वाढवली आहे। या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्यांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख करत या योजना कधीच बंद होणार नसल्याची ग्वाही दिली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील असंही सांगण्यात आलंय। शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधना वाढीचा विषय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मांडण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही यावेळी देण्यात आले। पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये प्रमुख नामवंत पदाधिकाऱ्यांची नावे शरद लोहकरे पाटील, मच्छिंद्र पवार, नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मधुराताई जाधव, संदीप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव दोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनोजे यांचा समावेश आहे। या नव्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक हे ब्रीद अंगीकारून सर्वांना कामाला लागावे असं आवाहन शिवसेना नेत्यांकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।